उत्पत्ती याचा 12वा अध्यायापासून ते 25 अध्यायापर्यंत अब्राहमाचे इतिहास आहे. आणि अब्राहमचे इतिहासमध्ये वचन आणि अध्यायाचं ध्यान करायचे पूर्व अब्राहमचे पूर्ण इतिहास तुम्हाला कळले पाहिजे. आणि या वर्तमानमध्ये मी तुम्हाला अब्राहमाच्या जीवनाचा विषय सांगेन. लक्ष देऊन तुम्ही ऐका. पवित्र शास्त्रामध्ये आदामपासून ते नोहा 10 पिढी झाले आणि नोहाचा जन्म 1056 मध्ये झाले. आणि नोहापासून ते अब्राहम 10 पिढी झाले. आणि नोहाचा मोठा मुलगा शेमच्या माध्यमातून आलेला अब्राहम 10 पिढीमध्ये त्याचा जन्म झाला. आणि अब्राहमचे वडील कसद्यांचे ऊर नगरामध्ये असलेला तो व्यक्ती आहे. कसदियांचे देश याला पवित्र शास्त्र बेबलोन म्हणून सांगतो. आणि ऊर नावाच्या प्रांतामधून यानं आपली यात्रा घेतली. आणि अब्राहम 65 वर्ष असताना देवानं त्याच्यासोबत बोलले. आणि देवानं अब्राहमसोबत करार केले, मी ज्या देशाला सांगून राहिलो त्या देशामध्ये तू जाशील आणि तुझे कुटुंब आणि तुझे घर सोडून त्या देशाला तू जाशील. आणि मंडळीसाठी ग्रीक भाषामध्ये इक्लिसिया हा शब्दाचा प्रयोग झाला. याचा अर्थ आहे कॉल्ड आउट, बाहेर बोलावणे. आणि असंच अब्राहम सोबत झाले. देवानं अब्राहमला बाहेर बोलावले. कसदियाच्या प्रांतामध्ये मूर्तिपूजेनं भरून असलेले शहरातून देवानं त्याला बाहेर काढले. कॉल्ड आउट, बाहेर निघ, सत्य परमेश्वराला माहिती करून घे, सत्य परमेश्वराला भेटून घे, जीवत्या परमेश्वराला भेटून घे, जिवंत देवाला आराधना कर. जीवित देवापाशी तुझ्यासाठी योजना आहे, त्याला भेटून घे. आणि हेच शुभ संदेश आहे. आणि जगासोबत नाश नको हो. देवाच्या बुलाहटला, देवाच्या वचनला अब्राहम ग्रहण केले आणि तो बाहेर आला. आणि अब्राहमच्या जीवनामध्ये तो आरंभमध्ये अब्राहम होता. आणि अब्राहमचा अर्थ थोडक्यांचे पिता. आणि अब्राहम याचा अर्थ आहे लोकांचे पिता. आणि या जगामध्ये कोणताच वडील आपले मुलाचं नाव असे नाही ठेवत. आणि या जगामध्ये असलेला वडील आपल्या मुलाविषयी त्याचा मुलगा खूप मोठे झाले पाहिजे असे विचार करतो. पण आपला स्वर्गामध्ये असलेला वडील तो असा विचार करतो का माझा मुलगा अनेक लोकांचे वडील झाले पाहिजे. आणि स्वर्गामध्ये असणारे आपले देव वडील तो त्याच्या लेकराविषयी हा विचार करतो का त्याचा लेकरू सर्वांसाठी आशीर्वादी ठरले पाहिजे. तो मोठे नाही पण सर्वांसाठी आशीर्वादित झाले पाहिजे. आणि यासाठी देवानं त्याचं नाव अब्राहम म्हणून ठेवले. आणि अब्राहमाला देव बोलावल्यानंतर तो आपल्या
मर्जीनं जीवन जगून काही त्यानं चुका पण केले. आणि ते चूक आहे. अब्राहमानं आपल्या वडिलाला घेतले आणि त्यानं आपल्या काकाचा मुलगा लोटला घेतले आणि आपल्या बायकोला घेऊन त्यानं आपली यात्रा आरंभ केली. आणि तो हारान प्रांतामध्ये येऊन आपले वडील मरण पावेपर्यंत तो तिथंच थांबले. आणि तिथे 75 वर्ष त्याले झाले होते. आणि देवानं बोलल्यानंतर अब्राहम हारानमधून निघून कनान देशामध्ये आले. आणि आपल्याला 12 अध्यायामध्ये असं दिसतो. आणि कनान देशाला बघले तर आपल्याला खूप विचित्र वाटतो. पवित्र शास्त्रामध्ये हामचे पुत्र कनानला देवानं शाप दिले. शाप दिलेले लोक कनान देशामध्ये येऊन वास करत होते तेव्हा. आणि जाती शापले पाहिले, पण त्या देशामध्ये दूध आणि मधु धाराय वाहणारे असे देश होते. आणि देवानं या देशाला द्याची करारनामा अब्राहम सोबत केले. आणि अब्राहम यात्रा करून या देशामध्ये आले असं आपल्याला दिसतो. आणि तेव्हा त्या देशामध्ये दुष्काळ पडला होता. आणि अब्राहम इतर लोकांसोबत मिस्र देशामध्ये गेला आणि त्यानं आपल्या स्वतःच्या बुद्धीला उपयोग केले, पण देवानं त्याची तिथं रक्षा केली. आणि सारे सुंदर होती. फारोनं तिला आपल्यासोबत घेऊन गेले. आणि अब्राहमानं साराला म्हटले, तू अति सुंदर आहे. तू मला आपले भाऊ म्हणून सांग. आणि इथेपासून अब्राहमानं एक खोटे जीवनाचे आरंभ केले. देवानं अब्राहमला बोलावले आणि देवाच्या द्वाराच अब्राहमाला जगले पाहिजे होते. आणि सारा अति सुंदर होती. आणि तो साराच्या द्वारा कसं जगणार. आणि तो अति सुंदर असल्यामुळे ती फारोन घेऊन जाते आणि त्याला मारते म्हणून त्यांना तिथं खोटं बोलले. आणि असे विचार अब्राहमाच्या मनात आले का मी सारा करताना जगणार. आणि सारानं अब्राहमाच्या गोष्टीला स्वीकार केले. आणि फारोचे लोकांना तिच्याविषयी वर्णन केल्यानंतर फारोनं तिला आपल्या राजगृहामध्ये घेऊन गेले. आणि तिला सिद्ध कराच्या दिवसामध्ये अब्राहमानं देवासोबत तिच्याविषयी प्रार्थना केली होती. आणि देवानं फारोनच्या घराण्याला दुःख दिले. याकरिता फारोला कळले का हे अब्रामची बायको आहे. आणि साराकरिता फारोनं अब्राहमाला खूप संपत्ती दिले. आणि ते सर्व संपत्ती घेऊन अब्राहम अजून परत दक्षिण देशामध्ये आले. आणि त्यांच्यासोबत मिस्र देशातून हाजिरा नावाची दासी यांच्यासोबत आली. आणि 13व्या अध्यायामध्ये अब्राम आणि लोत त्यांची अधिक संपत्तीमुळे वेगळे वेगळे झाले. देवानं अब्राहम सोबत करार केले, लोट सोबत नाही केले. आणि लोटनं सदोम आणि गोमोराला बघल्यानंतर आणि त्यांची हरियाली पाहिल्यानंतर तो तिथे चालला गेला. आणि अब्राहम मैदानामध्ये असताना देवानं त्याच्याशी बोलले. आणि देवानं इथे करार केले की मी तुला चारो दिशामध्ये वाढवणार आणि मी तुझ्या लेकराला समुद्राच्या रेतीसारखे वाढवणार. आणि 14व्या अध्यायामध्ये लोटला
बंदी बनवले आणि अब्राहम त्याला सोडून परत आणले. आणि मार्गामध्ये मिल्की सिद्दीक त्याला भेटले. देवाचे पुत्र सारखे मिल्की सिद्दीक राजानं इथं मुलाखत घेतली. आणि हा शालोमचा राजा होते. आणि इथे मिल्क सिद्दीकनं अब्राहमला रोटी आणि दाखरस दिल्यानंतर अब्राहमानं त्याला आपले दशमांश दिले. आणि त्याच्या गर्भामध्ये लेवी होते. आणि जुना करारमध्ये लेवी दशमांश घेणारे होते. आणि इथं अब्राहमच्या द्वारा मिल्क सिद्दीकनं दशमांश घेतले. आणि 15 वचनमध्ये देवानं अजून अब्राहम सोबत बोलले आणि म्हटलं का तुझं फळ खूप मोठं होणार. आणि इथे अब्राहमानं देवासोबत प्रार्थना केली का देवा मला वारीसदार कोणीच नाही इलियाजला सोडून. आणि देवानं त्याच्याशी बोलले आकाशामध्ये बघ आणि तारेला बघ, असे तुझे संतान या जगामध्ये होणार. आणि देवानं अब्राहमाशी बोलले तेव्हा त्याला संतान नव्हते. आणि संतान नव्हते त्यापूर्वच देवानं अब्राहमाला सांगितले का तुझी संतान मिस्र देशामध्ये 400 वर्ष गुलामीमध्ये दास्तावमध्ये राहणार. आणि 400 वर्षानंतर तुझी संतान मोठी संपत्तीनं मी त्यांना परत इथे वापस आणणार. 16व्या अध्यायामध्ये अब्राहम आणि सारा ह्या लोकांना एक चुकीचा निर्णय घेतले. आणि हा चुकीचा निर्णय होता का सारेनं आपली दासी हागरला अब्राहमची बायको होवासाठी दिली का तिचे द्वारा लेकरं होणार ते आपले ठरणार. आणि त्या लोकांना देवाचे कराराची वाट नाही बघितले. आणि अब्राहम साराची गोष्टी ऐकून हागारपाशी गेल्या तेव्हा तिला इश्माईल झाले. आणि इश्माईलच्या जन्माच्या द्वारा 16व्या अध्यायाची समाप्ती होते. अब्राहम 86 वर्ष असताना इश्माईलचा जन्म झाले. आणि 16व्या अध्यायामध्ये हागरपासून आरंभ होते. आणि ती सारा हागरला खूप हरॅशमेंट करते आणि हागर तिथून निघून जाते. त्यानंतर देवदूत हागरला भेटून सांगते का तू परत आपल्या स्वामिनीकडे जा. आणि देवदूतच्या गोष्टी ऐकून हागर परत साराकडे येते. आणि इसाकच्या जन्मानंतर अब्राहम साराची गोष्टी ऐकून हागर आणि इश्माईलला तिथून पाठवून देते. आणि देव अब्राहमच्या हृदयाला समजून त्याला आणि देवानं इश्माईलबद्दल अब्राहमसोबत बोलले आणि तो राजासारखं वाढणार असं देवानं त्याला सांगितले. आणि अब्राहम 99 वर्षाचा झाल्यानंतर देवानं अब्राहमसोबत बोलून तिथं त्याच्यासोबत प्रतिज्ञा केली. आणि देवानं अब्राहमला एक चिन्ह दिले आणि तिथं त्याचं पुत्र इश्माईल पण होते. आणि त्या दिवशी अब्राहम आणि त्याचा पुत्र इसाक आणि त्याचे जितके बी दास होते सर्वाला अब्राहमनं खतना करवले. आणि 17वा अध्याय खतना विषय बोलतो. आणि तेव्हा इश्माईलची वय 13 वर्ष होते. 18व्या अध्यायामध्ये अब्राहम ममरेमध्ये होते. आणि ममरे हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे आणि हेब्रोन त्याचा रहिवास आहे. आणि अब्राहम तिथे डेरे टाकून होते.
आणि उष्णता आणि उन्हाळा खूप होते. आणि तो डेरा टाकून डेराच्या द्वारपाशी मधामध्ये बसून वाट बघत असताना आणि देव तिथे प्रत्यक्ष झाले. आणि 18वा अध्याय हा खूप गंभीर अध्याय आहे. आणि इथे अब्राहमानं त्रिएक देवाचे दर्शन घेतले. आणि अब्राहम 99 वर्षाचं असताना तिथं देवानं म्हटलं का पुढच्या वर्षी मी इथं याच वेळी येणार, तेव्हा तुझ्या हातामध्ये मुलगा राहणार. आणि अब्राहमची वय 100 झाल्यानंतर देवानं अब्राहमला इसाक दिले. आणि ममरेमध्ये आणि डेऱ्यामध्ये असताना अब्राहमनं त्यांचे निमंत्रण देऊन त्यांचे पाहुणाई केले, आपण असं बघतो. आणि त्याच्यानंतर ते लोक सदोम आणि गमोराला नाश करासाठी जाऊन राहिलो असं अब्राहमला माहिती दिले. आणि सदोम आणि गमोरामध्ये अब्राहमचे कुटुंब, लोत आणि त्याचा कुटुंब तिथं असताना निश्चित तोरणं ते लोक 10 लोक असन. लोत आणि त्याची बायको आणि त्याचे 2 मुली आणि 2 जावई आणि असे पकडून 10 लोक असन तिथे. आणि त्याच्यामधून लोत आणि त्याचे 2 मुली बाहेर आले. आणि लोतची बायको मांग बघल्यानं ते मिठाचा खंबा झाली. देवाचे 2 दूत लोतपाशी गेले. आणि त्यावेळी अब्राहमानं देवासोबत प्रार्थना केली. आणि तो 6 वेळा प्रार्थना केली. आणि म्हटलं का देवा, त्याच्यामध्ये त्या नगरामध्ये अगर 10 लोक धर्मी असेल तरी का तू त्या शहरचा नाश करणार? देवानं म्हटलं नाही, त्याच्यामध्ये 10 लोक असले तरी मी त्याला नाश नाही करणार. आणि त्याच्यानंतर लोत आपल्या 2 मुलीला घेऊन सोहरमध्ये वास केले. आणि त्याला न कळता त्याची दोन्ही मुली गर्भवती झाली आणि लेकरांना जन्म दिले. आणि त्याच्याद्वारा उत्पन्न झालेले संतान मोआबी आणि अमोनी यांचे पित्र झाले. आणि याच्यानंतर अब्राहम फलिस्ती जाताना गेरार दक्षिण भागामध्ये गेला तो. आणि तिथे कसदी लोक जे असते ते देवाचे विरुद्धामध्ये आणि देवाले नाही च्या समोर खूप क्रूर लोक असते. आणि इथे अभिमेलेक नावाचे राजाचं शासन होतं. आणि त्याच्या शासनामध्ये लोकांना देवाचं भय नसते. आणि अजून अब्राहमाने आपल्या बायको साराला बहीण म्हणून त्या प्रांतामध्ये परिचय केले. आणि इथे साराची सुंदरताविषयीमध्ये त्याला कळल्यानंतर तिला त्यानं आपल्या राजभवनमध्ये बोलावले. आणि इथे देवानं अजून अब्राहम आणि त्याच्या बायकोला तिथून सोडवले. आणि देवानं अभिमेलेकच्या घरांना आणि त्या देशामध्ये असणारे सर्वांचे गर्भाला बंद केले. आणि अभिमेलेकनं देवाचे दर्शन बघल्यानंतर साराला परत अब्राहमाकडं पाठवून दिले. आणि त्यानंतर देवानं आपल्या वेळेच्या अनुसार साराला आठवण केले आणि तिला गर्भ ठेरले. आणि ती विश्वासाच्या द्वारा लेकराला जन्म दिली. आणि इसाकचे जन्म झाले तेव्हा साराची वय 90 होती. आणि अब्राहम 100 वर्षाचे वृद्ध होते. आणि इसाकचे दूध सुटल्यानंतर अब्राहमनं मोठे उत्सव केले. आणि त्यानंतर हागर आणि तिच्या लेकरांना अब्राहमनं तिथून पाठवून दिले. आणि त्याच्यानंतर इसाक 17 वर्षाचा झाल्यानंतर देवानं अब्राहमाची परीक्षा घेतली.
आणि देव त्याचा अब्राहम भय मानते किंवा नाही मानते, आणि तो आणि समस्त जगाला कळवासाठी देवानं अब्राहमाची परीक्षा घेतली. आणि देवानं अब्राहमसोबत बोलले का तू आपल्या पुत्र इसाकला बली दे. आणि अब्राहम देवाची गोष्टी ऐकून मोरिया पर्वतला ज्यासाठी 3 दिवसाची तो यात्रा घेतली. आणि तो मोरिया पर्वत जवळ आल्यानंतर त्यांना त्या पर्वतला बघितले. आणि तो आपलं डोकं उचलून बघल्यानंतर तो विस्मित झाला, कारण तो खोपडीचा पर्वत असतो आणि ते कल्वरीचे पर्वत असतो. आणि ज्या स्थानावर येशू ख्रिस्ताला क्रूसवर चढवले आणि ज्या स्थानावर येशू ख्रिस्तानं आपला बलिदान दिले, त्या स्थळावर देवानं अब्राहम आणि इसाकले आणले. आणि ते पर्वत होते मोरिया पर्वत. मानव पुत्र, देवाचा पुत्र ह्या स्थळी येणार हे माहिती द्यासाठी देवानं अब्राहमाला तिथं आणले. मरणारे लोकांचे पुनरुत्थान आहे असं म्हणणारा देव अब्राहमाला या पर्वतापाशी आणले. आणि याचे आधार आहे येशू ख्रिस्ताची मृत्यू, येशू ख्रिस्ताचे दफनविधी आणि येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान. हे मानव जातीला पुनरुत्थानाचे आधार आहे हे सांगासाठी देवानं अब्राहमाला इथे आणले. यासाठी देवानं मोरिया पर्वत जवळ अब्राहम आणि इसाकला आव्हान दिले. यासाठी अब्राहम देवाची गोष्टी ऐकली आणि त्यांना आपला पुत्र इसाकला घेऊन इथे आले. आणि पर्वतावर चढताना इसाकनं स्पष्टानं विचारले, आणि तो म्हणाला, काड्या आहे आणि विस्त आहे, पण बलिदानसाठी भेड कुठं आहे. आणि अब्राहमानं म्हणाला, देव ते बघून घेते, आपण वर जाऊ. इसाकला बांधून त्यानं काड्यावर ठेवलं. इसाकामध्ये एक विजयी लेकरं पुत्र दिसून राहिले. देवानं या जगासाठी आपल्या एकलौत पुत्राला बली द्यासाठी देवानं अशी आशा केली होती आणि इच्छा केली होती. तसेच अब्राहमचं पुत्र इसाकला काड्यावर ठेवल्यानंतर हे त्याची छाया आहे. आणि अब्राहमनं आपली तलवार काढली इसाकचे बली करासाठी, तेव्हा स्वर्गातून एका दूतानं आवाज दिली, अब्राहम, आपल्या पुत्रावर हात नको उचलू. आणि अब्राहमानं विश्वासाच्या द्वारा इसाकला अर्पण करून त्याला मृत्यूपासून जीवनमध्ये आणले. आणि अब्राहम देवाची गोष्टी ऐकून त्यानं जेव्हा आपली यात्रा आरंभ केली, तेव्हाच त्यानं आपल्या पुत्राला अर्पण केले होते. आणि अब्राहमानं निर्णय घेतले तेच त्याचे अर्पण आहे. आणि त्या निर्णयाची क्रिया मोरिया पर्वतवर प्रदर्शित होताना इथे अब्राहमाला थांबवले. आणि देवानं आपले एकलौते पुत्र येशू ख्रिस्ताचे असेच बलिदान होणार आहे हे समजावसाठी, हे रहस्य सांगासाठी अब्राहमावर देवानं प्रगट केले. आणि अब्राहम मृत्यूमधून त्याच्या पुत्राचं पुनरुत्थान झाले या विश्वासानं तो आपल्या पुत्राला घेऊन परत गेले. आणि उत्पत्तीचे 22 अध्याय हे अति प्रमुख अध्याय आहे. आणि देवानं दाखवले मोरिया पर्वतवर अब्राहम तिथं गेले होते आणि विश्वासाच्या द्वारा देवाचे आशीर्वाद प्राप्त करून परत आले. आणि काही वर्षानंतर साराची मृत्यू झाली.
आणि साराची मृत्यू झाल्यानंतर अब्राहम तिथे विलाप करासाठी आले. आणि इथं हेच मुलापासून त्यानं दफनविधी करासाठी जमीन विकत घेतली. आणि तिथं चांदीचे 400 शिक्के त्याला देऊन त्या भूमीला त्यानं घेतली. आणि अब्राहमानं आपल्या कुटुंबासाठी ते जमीन विकत घेतली. आणि अब्राहामनं आपली सर्व संपत्ती देऊन दिली आणि फक्त हे कब्रस्तान त्याच्या नावानं राहून गेले. आणि अब्राहामनं या कब्रस्तानामध्ये साराला दफन केले. आणि साराच्या मृत्यूनंतर अब्राहामनं इसहाकची विवाहाची योजना बनवली. त्यानंतर अब्राहामनं आपले दास इलियाजारला बोलावले आणि त्याच्यासोबत करार केले. आणि कनानमध्ये असणारे मुलीसोबत माझे पुत्राचे लग्न नाही करायचे. आणि माझ्या कुटुंबामध्ये असणारे पितराच्या घराण्यातून त्यातून माझ्यासाठी मुलीला आण असं त्यांना सांगितले. आणि माझ्या पितऱ्याच्या घराण्यातून रिश्त्याला घेऊन ये आणि माझ्या मुलाला तिथं नक घेऊन जाव. आणि माझ्या पुत्राशी तिला विवाह करून दे. आणि तिथून ती नाही आली तर तू माझ्या करारापासून विमुक्त होणार. म्हणून इलियाजारच्या हाताला आपल्या मांडीखाली ठेवाले लावून त्याला शपथ घ्यायला लावली. आणि इलियाजारनं अब्राहामासोबत शपथ खाल्ली. आणि देवानं इलियाजारची यात्राला सफल केले. आणि इलियाजारनं आपल्यासोबत 10 उंट घेऊन त्याच्यासोबत भेट नेले. आणि इलियाजार नाहोरच्या देशामध्ये त्याच्या निवासस्थानामध्ये गेले. नाहोरच्या प्रांतामध्ये बेतोल असलेली एक बहिणीच्या घरी. आणि ती रिबिकाची आई होती. आणि देवानं तिला ठरवलं इसाकासाठी. इलियाजारनं प्रार्थनापूर्वक तिला स्वीकार केले. इलियाजारनं ठरवलेले चिन्हला देवानं आशीर्वादित केले आणि रिबिकाला तिथं घेऊन आले. आणि रिबिका इलियाजारला भेटल्यानंतर तेव्हा इलियाजारला माहीत झालं का देवानं रिबिकाला इसहाकसाठी दिले आहे. आणि त्यानंतर इलियाजार रिबिकाच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत बोलले आणि रिबिकाला घेऊन इसहाककडं दिले. आणि त्या दोघांचा विवाह झाला. अब्राहाम इसहाकचा विवाह झाल्यानंतर अब्राहामानं केतुरा नावाच्या बाईला विवाह केले. आणि तिच्याद्वारा अब्राहामला 6 लेकरं झाले. अब्राहामाच्या संपूर्ण संपत्तीमध्ये अब्राहामानं त्याला पूर्ण भाग दिले. आणि अब्राहामनं त्याच्या 6 लेकराला उत्तम भेट देऊन उत्तर देशामध्ये त्यांना पाठवून दिले. अब्राहामचा पुत्र इसहाक 40 वर्ष झाल्यानंतर त्यानं लग्न केले. आणि अब्राहाम 140 वर्ष झाल्यानंतर कितुराला लग्न केले. अब्राहाम इसहाकचं लग्न झाल्यानंतर 35 वर्ष तो जगला. आणि अब्राहाम 35 वर्षामध्ये 6 लेकराला जन्म दिले. आणि त्या 6 लेकराला उत्तम भेट देऊन त्यांना उत्तर दिशामध्ये पाठवून दिले. आणि त्याच्यानंतर अब्राहाम 175 वर्ष जगल्यानंतर त्याची मृत्यू झाली.
अब्राहम विश्वासाच्या द्वारा विश्वासी लोकांचा पिता ठरले. अब्राहम देवाच्या मागे चालण्यामध्ये, देवावर विश्वास करण्यामध्ये आणि विजय जीवन जगण्यामध्ये एक सर्वांसाठी उदाहरण ठरले. आणि इसाक आणि इश्माईल दोघे मिळून मकपेला कब्रस्थानामध्ये अब्राहमला दफनवले. आणि हे घटना घडून 4000 वर्ष पूर्ण होत आहे. आणि इस्रायल देशामध्ये हे मकपेला कब्रस्तान सारा आणि अब्राहम तिथं दफनवले त्यांची साक्षी देऊन राहिले. पवित्र शास्त्राचा इतिहास जगाचा इतिहास. पवित्र शास्त्राचा इतिहास वास्तविक आहे आणि पवित्र शास्त्र मानवाच्या जगामध्ये विस्तार झालेलं त्याचं सत्य प्रगट केलेलं वास्तविक शास्त्र आहे. आणि मी तुम्हाला अब्राहमच्या विषयीमध्ये पूर्ण वर्णन केले आणि 12 अध्यायापासून आपण अब्राहमला बघू.